1947ला या देशाला स्वातंत्र्य मिळालं, परंतु देश चालवण्यासाठीची म्हणून जी काही संहिता आहे, जी नियमावली आहे, जी घटना आहे, ती आपल्याकडे नव्हती. म्हणून देश स्वतंत्र झाला त्याच वर्षी 29 ऑगस्ट 1947ला सुकाणू समितीची 7 सदस्यांची भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली समिती गठीत करण्यात आली. त्या समितीनं अव्याहतपणे जवळजवळ 2 वर्षे 11 महिने 17 दिवस कष्ट घेऊन ती संहिता बनवली, ती घटना बनवली. तिचं वाचन आपण थोड्याच वेळापूर्वी आपण इथे केलेलं आहे. 26 नोव्हेंबर 1949ला घटना स्वीकारली गेली, परंतु 26 जानेवारी 1950ला तिची अंमलबजावणी झाली. आजच्या दिवशी त्या सगळ्या गोष्टीचं स्मरण व्हावं म्हणून शासनाच्या आदेशाप्रमाणे संविधानाची जी काही उद्देशिका आहे तिचं जाहीर वाचन आपण थोड्याच वेळापूर्वी इथं घेतलेलं आहे. मी या निमित्तानं परत एकदा ज्यांच्या बलिदानातून, ज्यांच्या त्यागातून या देशाला स्वातंत्र्य मिळालं, त्या सगळ्या मंडळींना मी खूप खूप अभिवादन देतो आणि आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो. त्याच्याबरोबरच अजून एक गोष्ट गौरवानं सांगावीशी वाटते आहे. महाविद्यालयामध्ये आज या NCC कॅडेटनी बनसोडे सरांनी आता सांगितल्याप्रमाणे अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन हे मार्चपासचं आपल्या सर्वांच्या पुढं केलेलं आहे. अजून एक आनंदाची गोष्ट सांगावीशी वाटते. महाविद्यालयामध्ये यावर्षी 7 NCC कॅडेटची ही अग्निवीर म्हणून निवड झालेली आहे. खरं तर ही आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं गौरवाची गोष्ट आहे. तर ही सगळी मंडळी ट्रेनिंगला गेलेली आहेत. त्यांना ज्या नलवडे सरांनी मार्गदर्शन केलं त्या नलवडे सरांचं आणि त्या सगळ्या कॅडेटचं मी खूप खूप आपल्या सर्वांच्या वतीनं अभिनंदन करतो.